भीषण अपघातात 5 ठार 4 जखमी। ओव्हरटेकचा थरार जीवावर भारी। बिकानेर जवळ जयपूर रस्त्यावर दुर्गारगड परिसरात 2 कारची समोरासमोर धडक झाली, ज्यामुळे 5 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झालेत। ही घटना रात्री घडली असून दोन्ही वाहनांची वेग अतिशय जास्त होता। सुमारे 135 ते 140 किलोमीटर ताशी असल्याने गाड्या अक्षरशः एकमेकात अडकून गेल्या। एसपी कैलाश संधू यांनी सांगितले की ओव्हरटेक करताना अंदाज चुकल्यामुळे हा अपघात झाला। मृतांवर पोस्टमॉर्टमसह तपास सुरू असून दारू सेवनाचा संशयही तपासला जात आहे। भाटघर धरणातील पाण्याचा रंग हिरवा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। भोर तालुक्यातील भाटघर धरणाचं पाणी अचानक हिरवट झाल्याने स्थानिकांमध्ये चिंता पसरली आहे। या पाण्याचा वापर अनेक गावांमध्ये होतो, यामुळे पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। मत्स्यपालनासाठी टाकल्या जाणाऱ्या खाद्यामुळे शैवाल वाढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। उपविभागीय अधिकारी डॉक्टर विकास खरात यांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश दिले असून तातडीने उपाययोजना होणार आहेत। 64 कोटी रुपयांचा घोटाळा, चंदा कोचर दोषी ठरल्या। आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना रुपये 300 कोटींच्या व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणात रुपये 64 कोटींचे लाच स्वीकारल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आला आहे। या उच्चस्तरीय निकालामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली असून देशात आर्थिक गैरव्यवहारांविरोधात उत्तरदायित्वाचं प्रतीक म्हणून पाहिलं जात आहे। F-35 फायनली गेला रे बाबा। तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 37 दिवस आराम केलेलं यूकेचं F-35 फायटर जेट अखेर आज आकाशात झेपावलं। रॉयल गोंधळ, परवानग्यांची प्रतीक्षा आणि अनेक तांत्रिक समस्यांमुळे हे लढाऊ विमान रनवेवरच अडकलं होतं। आजच्या गेट सेट गो क्षणाने विमानतळावर उपस्थित सगळ्यांमध्ये एकच उसासा, गेलं रे बाबा। यूकेच्या रॉयल एअर फोर्स कडून हे विमान भारतातून इतरत्र हलवण्यात आलं असून आंतरराष्ट्रीय स्तरावर ही घटना चर्चेचा विषय बनली आहे। सह्याद्री हॉस्पिटलच्या आर्थिक व्यवहारांवर धर्मादाय विभागाची चौकशी। पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल आणि मणिपाल ग्रुप यांच्यातील व्यवहारावर आता धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून चौकशी सुरू झाली आहे। नफा मिळवणाऱ्या संस्थेने धर्मादाय ट्रस्टच्या अटी पाळल्या का याचा शोध घेतला जात आहे। पुणे महापालिकेनेही ट्रस्टला 7 दिवसात व्यवहाराचे कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले गेले आहेत। दरम्यान ट्रस्टने डेक्कन शाखेत गरजू रुग्णांसाठी सेवा सुरूच राहील असा दावा केला आहे। ससून रुग्णालयात पारिचारिका संपाचा 5वा दिवस, सेवांवर मोठा परिणाम। पुण्यातील ससून रुग्णालयातील पारिचारिका संप 5व्या दिवशीही सुरू असून रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे। 361 पारिचारिका संपात सहभागी असल्यामुळे नियोजित शस्त्रक्रिया ठप्प झाल्या असून ओपीडी आणि तातडीच्या सेवा मर्यादित स्वरूपात सुरू आहेत। 7व्या वेतन आयोगानुसार वेतनवाढ, कंत्राटी भरती थांबवणे आणि पारदर्शक भरती प्रक्रिया या प्रमुख मागण्या आहेत। प्रशासनाने तात्पुरत्या पारिचारिका आणि विद्यार्थिनींची मदत घेऊन व्यवस्थापन सुरू ठेवले आहे। 2006 मध्ये मुंबई ब्लास्ट प्रकरणात एटीएस सुप्रीम कोर्टात, मुंबई ट्रेन स्फोट प्रकरणात बॉम्बे हायकोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने आता त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे। सरन्यायाधीश BR गवई यांच्या खंडपीठाने ही याचिका 24 जुलै गुरुवारी सुनावणीसाठी निश्चित केली आहे। वॉर 2 चं ट्रेलर 25 जुलैला होणार प्रदर्शित। बॉलिवूडचा बहुचर्चित ॲक्शन थ्रिलर वॉर 2 चा ट्रेलर 25 जुलै 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे। ऋतिक रोशन आणि ज्युनियर NTR यांची जोडी या सिनेमात पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे। वॉर 2 यशराज फिल्म्सचा स्पाय युनिव्हर्स मधील 6वा भाग असून याचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले आहे। हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना स्वतंत्रता दिनाच्या आधी एक धमाकेदार सिनेमॅटिक ट्रीट मिळणार आहे।